92-93 साली मी खूप बऱ्यापैकी व्यसनी होतो. वेळ आली तर आमटी भातही खाऊन राहिलेलो आहे आणि वेळ आली तर आज फक्त मुलगा दूध पिईल, आपण नाही पिलं तरी चालेल, इथपर्यंतही केलेलं आहे. 2011-12 साली माझा सख्खा धाकटा भाऊ ब्रेन ट्यूमरनी गेला. आणि ना आपल्याला ती व्यक्ती जाईच तोवर आपल्याला कळत नसतं की आपण किती बांधले गेलेलो असतो त्याच्याबरोबर किंवा किती अटॅच्ड असतो. माझं पाऊल जसं त्या उमऱ्यावर पडलं तसं पहिला माणसाने पायावर डोकं ठेवलं. PNG ज्वेलर्स प्रस्तुत #त्याची गोष्टच्या आजच्या नवीन एपिसोडमध्ये आपण भेटतोय अभिनेते योगेश सोमण सरांना. आणि पहिल्यांदाच आज मी त्यांच्याशी गप्पा मारणार आहे कारण निमित्त खूप खास आहे. अभंग तुकाराम हा त्यांचा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय 7 नोव्हेंबरला. खरं तर जेव्हापासून पोस्टर रिव्हील झालं खूप चर्चा होती की आत्ता काय असणार, कोणता कलाकार दिसणार या भूमिकेमध्ये, आणि त्याचं आता उत्तर प्रेक्षकांना मिळालंय. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. धन्यवाद. नमस्कार, कसे आहात? आणि सर काय चाललंय? मस्त चालू आहे काम. आणि आता अभंग तुकाराम प्रदर्शित होणार आहे, त्याची वाट पाहतो आहे. लोकांपर्यंत तो लवकर पोहोचेल, आवडेल आणि मग यश मिळेल त्या चित्रपटाला. आणि जेव्हा ते पहिलं पोस्टर आलं होतं ना, म्हणजे जेव्हा हिस्टॉरिकल मायथॉलॉजिकल असे चित्रपट येतात ना, तेव्हा उत्सुकता असते की त्या भूमिकेतली ती व्यक्ती कोण आहे. खूप वाट बघत असतात प्रेक्षक, कारण इतकं आपला महाराष्ट्र संतांची भूमी म्हणतो आपण आणि प्रत्येक जण रिलेट करतो असं त्यांचं काम आहे. मला सांगा सर, ही एक्साइटमेंट एका कलाकारासाठी कशी असते की त्या भूमिकेत कोण आहे याच्यासाठी अख्खा महाराष्ट्र वाट बघतोय? ही एक्साइटमेंट खूपच आहे, म्हणजे की त्या कलाकारासाठी नक्की कोण असणार त्या भूमिकेसाठी. पण माझ्यासाठी ही भूमिका जवळजवळ गेली 15 वर्ष मी ती भूमिका साकारतो आहे. म्हणजे अभंग तुकाराम ज्या कथानकावरती बेस्ड आहे, त्याचा जो आनंद डोह म्हणून जो कार्यक्रम मी एकल नाट्य मी जे करतो ते जवळजवळ 2010 पासून मी ते करतो आहे. आणि त्याचे 350-400 प्रयोग व्हायला आले जवळजवळ आता. आणि त्यामुळे ती भूमिका मी करतो, फक्त ती आता नाटकाचाच प्रयोग असल्यामुळे तो काही हजार लोकांपर्यंत असेल. या चित्रपटाच्या माध्यमातून ती भूमिका आणि मी केलेलं काम हे कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचेल. तो आनंद आहे आणि ती एक्साइटमेंट. आणि सर ऍक्च्युली ना सातत्य लागतं. इतकं 350-400 प्रयोग करणं हे सोपं नाही. दॅट टू आपण चित्रपट सुद्धा करतोय, आपली इतरही कामं चालू आहेत. आणि रंगभूमी तर कलाकारांची आवडतीच आहे, कारण तुम्ही थेट ऑडियन्स पर्यंत पोहोचता तिथे. मला सांगा, इतक्या वर्षाचं कामाचं सातत्य आणि आता तुम्ही जे म्हणलात की 2010 पासून तुम्ही करताय, ते कसं टिकवता सातत्य? काय मोटिवेशन येते? मला असं स्वतःला नेहमी वाटतं की नाटकात काम करणाऱ्या माणसाला ते प्रत्येक वेळेला तो एक प्रयोगच फ्रेश करत जातो. म्हणजे तुम्ही एक प्रयोग केला की पुढची प्रयोग करण्याची ऊर्जा तुम्हाला मिळत राहते. त्यामुळे जो नाटकामध्ये सातत्याने काम करतो त्याला सातत्य ठेवणं याच्यासाठी काही वेगळे कष्ट करावे लागतात किंवा काही वेगळं करावं लागतं असं मला वाटत नाही. त्यांनी नाटकात प्रयोग करत राहणं, फक्त ती जी एक हे आहे की ज्याला आपण जिवंत कला सादर करतोय, त्याला जिवंत प्रतिक्रिया समोरनं येते, त्याला त्याची नशा किंवा ते व्यसन असण्याची गरज असते. की शेवटी तुम्ही स्क्रीनवर केल्यानंतर किंवा TV मीडियामध्ये केल्यानंतर तुम्हाला थेट प्रतिक्रिया मिळत नाहीत. कधीतरी कुठेतरी मागं पाहिलेलं समोर आल्यानंतर सांगितलं जातं, असं होतं. पण नाटकात असं होतं की चालू असतानाच तुम्हाला त्या प्रतिक्रिया मिळत राहतात. सो ती आवड असणं गरजेचं असतं आणि ती ज्याच्यात असते तो खरा रंगकर्मी असतो आणि तो सातत्याने वेगळ्या वेगळ्या माध्यमातून प्रयोग करत असतो. म्हणजे असं नाही की दरवेळेला त्यांनी व्यावसायिकच नाटक केलं पाहिजे. तो समांतर रंगभूमीवर काम करत असतो, तो प्रशिक्षणाच्या माध्यमातून नवीन मुलांबरोबर काम करत असतो. सो माझं मी अशा वेगळ्या वेगळ्या भूमिकांना सतत गेली 30-35 वर्ष नाटकाची निगडीत आहे आणि अजून राहीन असं मला वाटतं. प्रत्येक दिवस पण एक नवीन धाकधूक असते रंगमंचावर जाताना. प्रत्येक प्रयोग ही असते ना, म्हणजे सगळेच जण मोठे कलाकार सगळेच जे नेहमी म्हणतात ते तितकंच खरं आहे की जोपर्यंत तुम्ही विंगेमधून पहिलं पाऊल टाकून पहिला शब्द उच्चारत नाही तोपर्यंत जे तुम्हाला टेन्शन आलेलं असतं, अनेकांना अनेक वेळेला अनेक ठिकाणी जावंसं वाटत असतं, ते जोपर्यंत होतंय तोपर्यंत तुमच्यातला खरा कलाकार जिवंत आहे. असं की तुम्हाला ते प्रेशर, ते टेन्शन आलंच पाहिजे. आणि मग तुम्ही ज्या वेळेला पहिलं पाऊल टाकता, एंट्री घेता और पहिला संवाद उच्चारायला सुरुवात करता, त्यावेळेला तुम्ही जी काय तालीम केलेली असते, प्रॅक्टिस केलेली असते, जे काय तुमचं संचित असतं रंगभूमीवरचं, ते त्या भूमिकेतनं येतच. पण तरी त्याच्या आधीचा तो एक क्षण हा जगणं खूप महत्त्वाचं असतं. ते प्रेशर जगणं खूप महत्त्वाचं असतं. ते ज्याला असतं तो खूप
सिन्सिअरली नाटक करत राहतो किंवा अभिनय करत राहतो असं मला वाटतं. तुम्हाला आजही आठवतं तुमचा रंगभूमीवरचा पहिला दिवस किंवा पहिलं पाऊल, की आत्ता चाललोय आपण आणि इथून पुढे इथेच रमायचंय आपल्याला, तो दिवस? तसं नाही झालं. म्हणजे माझं इथेच रमायचं हे ठरवायच्या आधीपर्यंत मी शाळेच्या गॅदरिंग्समधनं आणि याच्यामधनं खूप काम केलेलं होतं. पण तरी मला माझ्या 7वीमध्ये मी केलेली जी पहिला रोल होता ते चांदोबा नावाचं मासिक सगळ्यांना माहिती आहे. तर त्याच्यामध्ये मंदबुद्धी नावाची एक कथा होती. एका मंदबुद्धी म्हणजे तशा अर्थी गतिमंद नव्हे, ज्याला डोकं कमी आहे तो त्याच्या डोकं कमी असण्यानी जे घोळ घालत असतो असा नोकर आणि त्या नोकराची कथानक. तर त्यावेळेला ते आम्हीच इम्प्रोवाईज केलेलं ते नाटक होतं. तो जो मंदबुद्धीच्या कॅरेक्टरच्या त्याच्या त्या वेडगळपणामुळे येणारा जो पहिला लाफ्टर, सगळ्या माझ्या विद्यार्थी मित्र, आमच्याच शाळेतलीच सगळी मुलं होती ती, आणि 5वी ते 10वीपर्यंतचा प्रेक्षक वर्ग होता, आणि ते सादर केल्यानंतर ते खरंच म्हणजे ते अंगावर रोमांच उठवणारीच गोष्ट असते जी आपण शेवटपर्यंत विसरू शकत नाही, की ती पहिली प्रतिक्रिया की मी काहीतरी करतोय आणि त्याच्यावरती प्रेक्षक खूप सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. मे बी ती हसण्यातनं देत असतील किंवा काही जण जर दुःखी किंवा करुण असेल तर रडण्यातनं देत असतात. पण ती प्रतिक्रिया तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा जाणवते आणि मिळते ना, त्यावेळेला ती ऊर्जा काही वेगळीच असते असं मला वाटतं. तर ती माझी पहिली प्रतिक्रिया, ते थेट आनंदडोह सादर करत असताना, तुकाराम महाराजांची भूमिका करत असताना आलेल्या ज्या वेगळ्या वेगळ्या प्रतिक्रिया आहेत, त्यांनी पण माझ्यामध्ये पर्सनॅलिटी म्हणून खूप आमूलाग्र बदल केले. म्हणजे नाटक हा नुसतं तुम्हाला आनंदच देतो असं नाही, तुमच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण पण नाटक किंवा प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया करत असतात. आणि पर्टिक्युलरली ही तुकाराम महाराजांच्या ती भूमिका करत असताना लोक ते म्हणतात ते जगत असतो वगैरे, पण कलाकार ते करत असतो त्यावेळेला तो फक्त अभिनय करत असतो. जगणं किंवा हे याचं तो प्रत्यंतर देत असतो की तो ती भूमिका जगतोय, याला अभिनय म्हणतात. ही साधी सरळ व्याख्या आहे की मी करत असलेलं खोटेपण हे तुम्हाला जास्तीत जास्त खरं कसं वाटेल, हा अभिनय असतो. पण तुकाराम महाराजांच्या बाबतीत, माझ्या बाबतीत खूप वेगळं आहे. म्हणजे मी नेहमी असं म्हणतो की मी आता अकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्सला मी संचालक आहे किंवा त्याच्या आधी पण एक प्रशिक्षक म्हणून खूप वर्ष काम करतो आहे. आणि अभिनयाच्याबद्दल वेगळ्या वेगळ्या वेळेला बोलताना मी नेहमी असं सांगतो की तुम्ही तुमचं खोटेपण किती चांगल्या पद्धतीने सच्चेपणाने दाखवता किंवा त्याची सत्यता पटवून देता, त्याला अभिनय म्हणायचं. पण महाराजांच्या बाबतीतली किंवा आनंदडोह ही गेल्या 15 वर्षापूर्वी जेव्हा माझ्या आयुष्यात हा इव्हेंट, हा काय म्हणतो, ही घटना घडली असं आपण म्हणू, हा अपघात घडला, तेव्हापासून माझ्या बाबतीत तरी ही अभिनयाची हे बदलली. आणि हे मला खूप प्रांजळपणे, लोक त्याच्यावर विश्वास ठेवत न ठेवत, पण मी एका खूप वेगळ्या माइंड स्टेटसमध्ये तो प्रयोग सादर करतो. आणि ते 1 तास 20 मिनटं ही माझ्यासाठी एक साधना चालू असते आणि त्याचं प्रत्यंतर लोकांपर्यंत येतं. प्रतिक्रिया दोन्ही पद्धतीच्या अभिनयाला समानच असते, पण माझ्यात घडलेला बदल हा आहे की कोणीतरी येतं आणि आपल्याकडनं हे भूमिका करून घेतं. असा मला 375च्या 375 प्रयोग आलेला अनुभव आहे हा. म्हणजे प्रेक्षकांच्या रिॲक्शन्स अशा आहेत की साधारण 3-4 मिनटं झाली की माझा आवाज बदललेला असतो, माझा चेहरा बदललेला असतो, माझ्या ज्या स्वाभाविक हालचाली असतात त्या महाराजांच्या वाटायला लागतात. म्हणजे मी देतानाही हे सांगतो की का मी मोबाईल बंद ठेवायला सांगतोय किंवा शांत करायला सांगतोय, तर एक 5 मिनिटांनंतर तुम्हाला हा अनुभव येईल की समोर बसलेले व्यक्ती आणि आपल्यामध्ये इंद्रायणी भारती आहे आणि समोरचे महाराज आहेत आणि आपण वैष्णव आहोत. तर हा अनुभव आलेला आहे, खूप वेळेला आलेला आहे, सातत्याने येतो आणि त्यांनी माझ्यातला अभिनेता जिवंत ठेवला आहे असं आपण म्हणू शकतो की तो वाढतच चालला आहे. आणि ती माझ्यामधल्या या जडणघडणी सगळे बदल खूप सकारात्मक आणि चांगले आहेत असं वाटतं. आणि 15 वर्ष रंगभूमीवर ते एकलनाट्य सादर करणं, ते आता चित्रपट होतोय अभंग तुकाराम सारखा. खरं तर दोन्ही गणितं वेगळी आहेत, इथे टेक्निकल गणितं जास्त आहेत, तिथे ऑडियन्स आहे तुमच्यासमोर. सर, या 15 वर्षाचा आणि हा चित्रपट तुम्हाला समांतर वाटतं किंवा काही डिफरन्स वाटतो तिथे परफॉर्म करणं आणि इथे परफॉर्म? आता याच्यातली एक मजा अशी झाली की आनंद, म्हणजे शेवटी एका दिग्दर्शकाला म्हणून, म्हणजे आता आपण दिग्पालचं जर पाहिलं तर दिग्पालनी आनंदडोह सुरू झाल्यानंतर पासूनचे सलग 6 प्रयोग तो रोज प्रत्येक प्रयोगाला यायचा आणि वेड्यासारखं तो ते बघून गेलेला होता. इतकं त्याच्या डोक्यात ते बसलेलं होतं की आपल्याला हे कधीतरी करायचं, जेव्हा करायचं तेव्हा.
आणि शूटिंगच्या दरम्यान, चित्रीकरणाच्या दरम्यान असं झालं की त्यांनी तो मोकळेपणा मला दिला, ज्याला आपण फ्रेममध्ये बंद करणं म्हणतो, की एखाद्याचा अभिनय किंवा एखाद्याच्या सगळे हे एका चौकटीत आपण बंद करतो. तर त्यांनी अशा पद्धतीने बहुधा फ्रेम लावल्या असाव्यात किंवा अशा पद्धतीने ते सीन सगळे कोरिओग्राफ केले की त्यांनी तो मोकळेपणा मला माझ्या सादरीकरणाला ठेवला. म्हणजे ते नाटकासारखं सादर नाही झालं, पण मला ती भूमिका सादर करण्यासाठी जो मोकळेपणा द्यायला पाहिजे तो त्यांनी दिलेला होता. मी कॉशस फक्त 1-2 गोष्टींसाठी झालो होतो. ते पहिलाच दिवस झालो होतो फक्त. मग नंतर रोळायला लागलो मी, कारण आपण आपल्याला बघत नसतो. आणि हे माध्यम असं आहे की याच्या मागचे हे काही नाटकाच्या प्रेक्षकासारखे प्रेक्षक नसतात की जे तिथल्या तिथं प्रतिक्रिया देतील. जे तंत्रज्ञ असतात, मग ते कॅमेराच्या मागे असतील, लाईट्सच्या मागे असतील ते, तर त्यामुळे त्याही कुठल्या जिवंत प्रतिक्रिया येत नसल्यामुळं मला माझं कसं होतंय. आता याच्या आधी चित्रपटातून कामं केलेली होती, पण हे आनंद काय तुकाराम महाराज करत असल्यामुळे मी स्वतः खूप एकच दिवस पहिला कॉशस होतो खूप. म्हणजे आणि विषय आणखीन एक त्यातलं महत्त्वाचं कारण माझ्या बाबतीतलं वैयक्तिक असं होतं की मी केस पांढरे व्हायला लागल्यापासून कधी कलर केलेले नव्हते. ते आता वयाचं हे दाखवायचं, त्यामुळं तिथं ते कलर करावे लागले, कारण ती तरुणपणीची भूमिका दाखवायची होती. तर त्याच्या बाबतीत मात्र मी भयंकर कॉशस होतो. म्हणजे मी असा एखादा काहीतरी एक फनी इलेमेंट बघतोय असं मलाच मी बघत होतो ज्यावेळेला की हे काहीतरी खूप वेगळं आपण, आणि मग ते दिसतंय कसं ह्याच्या बाबतीत मी सादर कसं होतं ह्याचं मला टेन्शनच नव्हतं, कारण ते काय ईश्वरी हे असल्यासारखं आहे. म्हणजे माझ्या बाबतीत नाही, ते तुकाराम महाराजांच्या भूमिकेच्या बाबतीत आहे. पण हे बाह्य ज्याला आहार्य अभिनय आपण म्हणतो, त्या आहार्य अभिनयाच्या बाबतीत मी पहिला दिवस खूप कॉशस होतो. पहिल्या दिवसातलंही जेवणापर्यंतचं जो टायमिंग होतं शिफ्टमधलं त्याच्या बाबतीत. मग एकदा मी दिग्पालला त्यांना विचारलं, कारण माझी ही सवय नाही आहे की मी सीन झाल्या मॉनिटर मी बघतच नाही. ते काम दिग्दर्शकाचं आहे किंवा ते त्या संबंधित लोकांचं आहे, ते आपण बघायचं काही कारण नाही. काही बदल हवे असतील तर ते सांगतील. तर त्यामुळे तेही मी बघत नव्हतो. तर दिग्पालला मी म्हणलं दिसताना बरं दिसतंय ना, म्हणलं म्हणजे जो माझ्या बाबतीतला नाटकाच्या बाबतीतली जी प्रतिक्रिया आहे की सेम टू सेम तुकाराम महाराज वाटतात. ते उभं राहिल्यानंतर आणि त्या मुद्रा बिद्रा करायला लागल्यानंतर ते होतंय की नाही, कारण ती तर माझी पहिली प्रतिक्रिया आहे किंवा मला तो पहिला बूस्टर आहे. तेच जर होत नसेल तर पुढं काय का. आणि चित्रपटाच्या याच्यामध्ये कॅमेरामध्ये तर ते सगळे डिटेल्स खूप दिसतात. नाटकामध्ये निदान तुम्ही 40 फुटावरती असता, मागचे जसे असतील ते 100 फुटावर. हां, तर ते काय आहे, तर तो म्हणला नाही ते काही प्रॉब्लेम नाही. जे आनंद ढोळची भूमिका सादर करताना जसे तुम्ही वाटत होतात तसंच वाटतंय. मग मी हळूहळू त्या ह्याच्यामध्ये आलो. मग जसं, आणि नेमका पहिला सीन हा स्क्रीन प्ले मधला ॲडेड सीन होता, म्हणजे जो आनंद ढोत नव्हता. मग त्यामुळे त्यातल्या कुठल्याही बाबतीतला माझा कम्फर्ट झोन नव्हता. अच्छा. तर त्यामुळे आणखीन मी जरा कॉशियस होतो. पण नंतर मी खूप बऱ्यापैकी त्या कम्फर्टेबली केलं आणि मग आनंद ढोचा असल्यामुळे काही तो प्रॉब्लेम नाही आला. तरी मी त्याच्यातलं एक मात्र हे केलं, म्हणजे मी माझ्या याच्यातले जे अटायर्स होते तुकाराम महाराजांचे, मग ते आमच्या तुळशीच्या माळा असतील किंवा माझं ते उपरणं असेल, की ज्याला जे आपण म्हणतो ना की जसं ते लहान बाळ आईची साडी घेऊन झोपतं जेव्हा काय गाठोडं असेल किंवा त्याच्या त्या वस्तू असतात, तसंही त्या भूमिकेच्या माझ्या त्या वस्तू होत्या. त्या माझ्या अंगाभोवती आल्यावरती मी जरा छान वाटत होतं ते बॉम्बली फिलिंग. आणि जर आपल्यामध्ये ना, म्हणजे अशा प्रकारच्या ज्या संतांच्या भूमिका आपल्या वाटायला येतात, तेव्हा इन जनरल आपल्या व्यक्तिगत आयुष्यात किंवा आपल्या विचारसरणीमध्ये सुद्धा फरक पडतो असं काही जणांना मी बोलताना ऐकलंय. तुम्ही बिलीव्ह करता की एक माणूस म्हणून तुमचे विचार सुद्धा कुठे ना कुठे थोडेसे चेंज होऊ शकतात? 50% बदल झालेला आहे माझ्यामध्ये. झालाय? हो. म्हणजे माझ्या आहार व्यवहार दोन्हीच्या बाबतीत खूप बदल झाला. आणि माझे सद्गुरू, म्हणजे माझं आता तसं बघायला गेलं ना तर 2010-11ला आनंद ढोह सुरू झाला. पण ज्याला असं म्हणतो की गुरु हा तुमच्या शोधात येत असतो आणि शिष्य आणि गुरुची भेट हा योग असतो. तसं माझे सद्गुरू, जिथं मी काही आध्यात्मिक काम करतो ते माझे सद्गुरू, आणि हे 2003 साली आमच्या एका मैत्रिणीच्या घरी अचानक आम्ही भेटलो, तिथपासूनचा आमचा सहवास सुरू झाला. जेव्हापासून मी साधना करायला लागलो, तर ती माझी तुकाराम महाराजांची भूमिका करण्याची तयारी होती. म्हणजे दिग्दर्शन सुरू झालं ते तिथपासून झालं असं मी मानतो. म्हणजे आपण जेव्हा विचारतो की काय तुम्ही विशेष भूमिकेची तयारी केली, तर तसं बघायला गेलं तर जर ती साधनेची पूर्ण ड्युरेशन लक्षात घेतलं तर आज 20 वर्षापासून ती तयारी नव्हे, तो आता एक
जगण्याचा भाग झालाय. मग ते आसन लावण्यापासून ते तुम्ही ध्यानाला बसतानाच्या मुद्रांपर्यंतचं सगळं, की जे सगळं जसंच्या तसा प्रयोग करताना किंवा शूट करताना आलेलं आहे. म्हणजे चित्रपट बघतानाही लोकांच्या ते लक्षात येईल की त्यावेळेला तो त्या ध्यानात आपण जातो. मी ट्रान्स असं म्हणणार नाही, ट्रान्स ही खूप भ्रामक कन्सेप्ट आहे. आपण ध्यानामध्ये जातो आणि मला हा अनुभव वारंवार येतो जेव्हा हे होतो त्यावेळेला. आणि तो माझ्यात बदल झालेला आहे. म्हणजे तुमच्या बोलण्याच्या पिचपासून ते तुमच्या बोलण्याच्या वाचिक अभिनयाच्या मग चालण्याच्या स्पीडपर्यंत सगळ्या गोष्टींवरती परिणाम होतो, जो माझ्या 50% तर नक्की झालेला आहे. क्या बात, किती मस्त. आणि तुम्ही मगाशी म्हणालात की मी तसा दिसतोय का, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि आपला जेव्हा हा एपिसोड करायचं ठरलं ना, मी इतकी कॉन्शियस होते की माझं असं होतं की मी तुम्हाला कदाचित मनोहर पर्रीकर म्हणून इंट्रोड्यूस करून देईल, कारण तुम्ही भूमिका साकारली त्याचा इतका इम्पॅक्ट आहे किंवा इतकं लुक लाईक दिसताय तुम्ही. मला सांगा, तुम्हाला आलेत अनुभव असे, कधी तुम्हाला कोणी असा आवाज दिला इतक्या वर्षात? मला गोव्यातच एकदा अनुभव आला. गोव्यात एका व्याख्यानाच्या निमित्ताने मी म्हापशाला गेलो होतो. आणि म्हापशाला जिथे मी राहत होतो तिथं जे आयोजक होते त्यांच्या मागच्या बाजूला घर होतं. सो मी हॉटेलवरनं त्यांच्या घरापर्यंत चालत गेलो, जेवण बिवण करून मी परत येत होतो. तर ती ना अशी एक थोडीशी अरुंद गल्ली होती आणि त्या गल्लीतनं आलो की आपण मेन रोडला येतो आणि तिथनं समोर माझं हॉटेल होतं. असं तो मेन ह्याचा जो चौक आहे मेन म्हापशामधला, त्या चौकामधल्या ह्याच्यामध्ये. तर मी असा चालत माझ्या याच्यातच चाललेलो असताना एक माणूस क्रॉस झाला आणि त्यांनी असं थांबवलं मला. आणि मी, कसा असा, बरा आहेस ना, असं ते त्यांच्या त्या. तर मी हो बरा आहे म्हणले. हां बरा असा, हां बरं, काळजी घ्या तब्येतीची. आणि मी गेलो. मग मला स्ट्राईक झालं की अरे ह्यांनी मला गोव्याचं मुख्यमंत्री मनोहरभाईंच्या ह्यांनी बघितलेलं आहे आणि कदाचित तब्येतीच्या आणि ह्याच्या बातम्या असल्यामुळे वगैरे तो हालता चालता बघितल्यावर. पण त्यांनी ज्या काय म्हणतो आपण असं रोजचा परिचय असल्यासारखं ज्या पद्धतीने हे केलं, एका अनोळखी व्यक्तीने सुद्धा ओळख असल्यासारखं, तर तो एक खूप माझ्यावरती म्हणजे ती एक आठवण आहे. दुसरं, मी नांदा सौख्यबरे म्हणून सिरीज केली होती आणि त्याचे पहिले 2 एपिसोड झाल्यानंतर म्हणजे जे मला अगदी असं ज्याला प्रॉमिनंटली म्हणतो ना आपण, चिन्मयी सुमित, म्हणजे चिन्मयी आमची कॉलेजपासूनची मैत्रीण. सो चिन्मयीने मला मेसेज केला की अरे योग्या तू सेम मनोहर पर्रीकरांसारखा दिसतोस, हे तुला माहिती आहे का? खुश, मला खूप बरं वाटतं आज हे सगळं ऐकून. मग म्हटलं हो अगं ते जरा साधारण केस थोडेसे वाढले आणि हे झालं की मी दिसतो असं मलाही माहिती म्हणलं, जाणवत आहे. त्याच्यानंतर तो सिनेमा आला, म्हणजे त्याच्या आधी तिने दिलेली रिएक्शन होती ही. तशी दृश्यम 1च्या वेळेला आमच्या याच्यामध्ये गोव्यामध्ये शूटिंग चाललेलं असताना हैदराबादमध्ये लाईट मनपैकी एक जण ना, तो आपल्याला ना एखाद्याच्या बघण्यावरनं कळतं की तो कुठल्या अर्थाने आपल्याकडे बघतोय, काय विचार की काहीतरी. तो दरवेळेला असं नॉर्मल बघायचा नाही, तो बघायचा आणि मग लांब जाऊन दोघा-तिघांची मग ठरलेल्या एका माणसाची बोलत बसायचा. आणि मग शेवटी रॅपअपच्या 2 दिवस आधी त्यांनी अजय देवगणांचा जो मेकअप आहे त्यांचा पर्सनल, तो मराठी आहे, त्यामुळे तो आमच्या गँगमध्ये बऱ्यापैकी गप्पा मारत असायचा. सो त्याला गाठलं की हा माणूस गोव्याच्या मुख्यमंत्र्यांचा धाकटा भाऊ आहे का, विचार म्हणले त्याला. तिथे मला म्हणजे ह्या 2-3 गोष्टींमुळे मला पहिल्यांदा कळलं की लोकांना असं वाटतंय. तोपर्यंत मला कधीच असं वाटलं नव्हतं. नाही, मला कधीच नव्हतं वाटलं. पण ह्या 2-3 इन्सिडेंट नंतर वाटायला लागलं. आणि अजूनही माझं असं म्हणणं आहे की काही एका विशिष्ट त्यांचा जसा भांग आहे तशा भांगा इतके केस वाढले की मी बऱ्यापैकी तसा दिसतो. अन्यथा नॉर्मल माझा जसा आहे तसंच मी दिसत असतो. पण कदाचित ते केसांची ठेवण तशी असावी. तुम्ही जर फीचर वाईज विचार केला तर मी अजिबात त्यांच्यासारखा नाहीये, पण त्या मिशीची ठेवण आणि केसांच्या भांगाची ठेवण आली की मी तसा एक हे होतो. ओके, मला हे उत्तर ऐकून आज इतकं छान वाटतंय ना, कारण मी जेव्हा जेव्हा तुम्हाला बघायचंय किंवा तुमच्याबद्दल वाचायचं किंवा एखादा तुमचा व्हिडिओ समोर यायचा, मला नेहमी हा प्रश्न पडायचा, हे किती सारखे दिसतात. सो अशी माझ्यासारखी बरीच लोक आहेत ज्यांना वाटतं तुम्ही त्यांच्यासारखे दिसता. सर, पण आपण आता इतकी वर्ष या इंडस्ट्रीमध्ये काम करतोय, कुठेतरी ना ती सुरुवात व्हावी लागते की या क्षेत्रात करिअर करायचंय किंवा अभिनय आपण एक करिअर म्हणून सुद्धा निवडू शकतो. तुमच्या बाबतीमध्ये काय घडलं होतं आणि या क्षेत्रात तुम्हाला यावंसं वाटलं किंवा आपण अभिनय करूया असं वाटलं? नाही, नाटकाची आवड किंवा नाटकच करावं असं वाटणं वेगळं आणि व्यवसाय म्हणूनच ह्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवरती काम करावं असं वाटणं वेगळं. ते 2 वेगळे टप्पे आहेत. नाटकच करावं किंवा ह्यात मी रमू शकतो किंवा हे मला जमू शकतं, हे मला साधारण 1987 साली लक्षात आलं, जेव्हा मी आमचे प्रकाश पारखी म्हणून पुण्यामध्ये एक कार्यशाळा घेणारे असे सर आहेत, जे
बालनाट्य किंवा अशा ह्याच्यामध्ये घेतात. आणि तसंच तरुणांचं पण कार्यशाळा ते घेत होते. त्या कार्यशाळेमध्ये मी जेव्हा भाग घेतला त्या 15 दिवसामध्ये त्यातल्या एक्सरसाइजमधनं मला असं जाणवलं, म्हणजे त्याच्यातनं एक नेहमी आपल्याला एक जाणवतं की इतरांपेक्षा आपल्याला वेगळं सुचतंय किंवा इतरांपेक्षा जे सुचलंय ते आपल्या ग्रुपकडनं आपल्याला बसवता येत आहे. म्हणजे त्याच सगळ्या क्वालिटीज आपल्यात आहेत याची कुठेतरी जाण त्यावेळेला. आणि मग ते आणखीन इंटरेस्टनी आणखीन काल जे सुचलं होतं त्याच्यापेक्षा वेगळं सुचावं, कालच्या फॉर्मपेक्षा वेगळा फॉर्म सुचावा, असं त्या 15 दिवसातच खूप माझ्याकडनं असं वेगळं वेगळं केलं गेलं. मग तो एक ग्रुप बनला. मग त्याच्यातनं नाट्यसंस्था सुरू झाली. मग तिथनं मग ज्याला आपण म्हणतो ॲमॅटर ॲक्टिव्हिटी म्हणतो आपण, समांतर रंगभूमीवर किंवा हौशी मी म्हणणार नाही, हौशीचा अर्थ खूप वेगळा आहे. हौशी रंगभूमी याचा अर्थ आता आपण त्याला समांतर रंगभूमीच म्हटलं पाहिजे, कारण जी मुलं पुढं काही करू इच्छिण्यासाठी धडपडतात ते जे एक व्यासपीठ आहे त्याला आपण समांतर रंगभूमी म्हटलं पाहिजे. की ज्याला आपण म्हणतो तिकडातून उडी पडत नाहीये म्हणून शिवाजी मंदिराची ही बाजू शिवाजी मंदिराची ती बाजू, कसं आहे की समांतर रंगभूमीवरचे असे ऑन टोचच असतात की संधी मिळाली की तिकडे गेलंच पाहिजे असं मला वाटतं. तर त्यामुळे तसं ते काम माझं जवळजवळ 92-93 पर्यंत चाललेलं होतं, जोपर्यंत पंडित सत्यदेव दुबेजी माझ्या आयुष्यात आले नाहीत. पुण्यामधल्याच पुरुषोत्तम करंडकमध्ये विविध बक्षिसं मिळालेल्या सगळ्यांना मिळून एक मोठंच्या मोठं 6 महिन्याची कार्यशाळा त्यांनी पुण्यात घेतली होती. आणि पुरुषोत्तम करंडकमध्ये बरीच बक्षिसं मिळालेली असल्यामुळे त्यांनी त्यावेळेला मला सहदिग्दर्शक म्हणून मला संधी दिली किंवा त्यांच्याजवळ जास्त राहण्याची संधी मिळाली. मग तिथे एक आणखीन ज्याला आपण म्हणतो ना आणखीन गांभीर्याने या गोष्टीकडं बघायला सुरुवात झाली. आणि मला असं वाटलं की याच्याशिवाय दुसरं आपल्याला काही करता येणार नाही. हा प्लॅन एच होता ऍक्टिंग? नाही, त्याच्या म्हणजे प्लॅन बी सी असे तयार असतातच. मध्यमवर्गीय घरात असल्यामुळे तू शिक्षण पूर्ण केलं पाहिजेस जेणेकरून तुला नोकरी मिळेल किंवा हे होईल, तशा अर्थी मग त्याला यांनी म्हणतो आपण तसं व्यावहारिक यांनी प्रिंटिंग टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा केलेला होता. दैनिक सकाळसारख्या याच्यामध्ये मी 6-1 महिने जॉबही करून पाहिला होता. पण नंतर आपण असं होतं ना की ती अस्वस्थता कुठेतरी शमण्याचं जे ठिकाण आहे ते हे नाटक होतं. आणि 90च्या दशकामध्ये सुद्धा इतक्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या. सिनेमा, नाटक आणि मालिका थोड्या थोड्या सुरू व्हायला झालेली होतं, पण तरी नाहीच. म्हणजे 96-97 नंतर ते सुरू झालं. पण दुबेजी आल्यानंतर मी जास्त गंभीरपणे याच्याकडे बघायला लागलो, नाटक या गोष्टीकडे. आणि त्यातही मग मला आणखीन एक अँगल मिळाला जो व्यावसायिक नाही पण माझ्या पोटापुरतं मला मिळू शकतं, ते म्हणजे मी चांगला प्रशिक्षक आहे हे मला जाणवलं. म्हणजे मी लोकांकडनं खूप चांगलं काम करून घेऊ शकतो. टीचर डिरेक्टर जे दुबेजींची आवडती हे होती ती टर्मिनॉलॉजी की टीचर डिरेक्टर खूप रेअर असतात, तर तसं टीचर डिरेक्टर म्हणूनही आपण चांगलं काम करू शकतो. सो माझ्यापुढे हे 4ही ऑप्शन्स होते. लेखकही होतो, दिग्दर्शक होतो, अभिनय करत होतो आणि प्रशिक्षकही होतो. त्यातला अभिनय हा माझ्या दृष्टीने सगळ्यात चौथा ऑप्शन होता. म्हणजे मी कधीच अभिनयाला प्राधान्य दिलेलं नव्हतं आणि अजूनही मी अभिनयाला प्राधान्य देत नाही. म्हणजे अगदी जे करावंसं वाटतं ते करण्यासाठी मग मी धडपड करतो, पण मी त्या रॅट रेस और कॉम्पिटिशनमध्ये कधी नसतो किंवा त्या लीगमध्ये मध्ये मी नसतो. एकामागे केलंच पाहिजे. त्याच्या मागची माझी भूमिका अशी आहे की एकतर नियतीने असं म्हणून परमेश्वराने कधी माझा खिस्सा रिकामा ठेवला नाही. जेवढं मला गरजेचं आहे तेवढं या वेगळ्या वेगळ्या माध्यमातनं यातल्याही या 4 ज्या वेगळ्या वेगळ्या भूमिका मी करतो, मग कधी लेखकाची भूमिका असेल, दिग्दर्शकाची असेल, प्रशिक्षकाची असेल, तर त्यांनी माझं घर चालावं इतपत मला मिळत गेलं. आणि माझ्या गरजाच खूप कमी आहेत किंवा त्यामुळे मला जे आहे त्याच्यामध्ये मी बऱ्यापैकी समाधानी असतो. सो त्यामुळे मी अभिनय हा कायम माझा लास्ट ऑप्शन असतो, कारण त्याच्याची मागची हे अशी आहे की ॲक्टिंग इज अ क्राफ्ट वर्क, इट्स नॉट अ क्रिएशन. लेखन, दिग्दर्शन आणि प्रशिक्षक हे सगळं नवं काहीतरी घडवतात. अभिनेता हा नवं काहीच घडवत नाही. अभिनेता ह्यांनी जे काय घडवून ठेवलेलं आहे ते फक्त लोकांपर्यंत पोहोचवतो. त्यामुळे तुम्हाला एक 4 त्याच्यातले काय त्या क्राफ्टमधले गमती कळल्या किंवा त्या काही गोष्टी तुम्ही प्राप्त करू शकला तर तुम्हाला ते जमतं असं मला वाटतं. एक्सेप्शनल केस आनंद डोह आहे, म्हणजे एक्सेप्शनल केस तुकाराम महाराज आहे, जी माझ्यासाठी साधनेची पुढची पायरी आहे. मी ते सादर करतच नसतो. मी ते नाटक म्हणून किंवा शूटिंग म्हणून ही सुद्धा माझी साधनाच होती. जे काय 17-18 दिवस शूटिंग झालं ते, आणि मी त्या साधना म्हणूनच त्याच्याकडे बघतो आणि त्यामुळे मी तिचं जास्त रमतो. क्या बात सर. पण तुम्ही आता उल्लेख केला की 93-94 मध्ये खरं तर ही सुरुवात झाली.
आत्ता ना सोशल मीडियाच्या या जगामध्ये गोष्टी खूप उघड आहेत इंडस्ट्रीबद्दल, यूट्यूबच्या माध्यमातनं, मुलाखतींच्या माध्यमातनं. पण आधी परिस्थिती खूप वेगळी होती, समज गैरसमज अनेक होते. अशा वेळी म्हणजे या क्षेत्रात येताना घरच्यांनी इझिली सपोर्ट केला का? त्यांना कन्व्हिन्स करणं हा एक वेगळा टास्क होता. बिकॉज प्रत्येक आई वडिलांना हवं असतं ना की आपल्या मुलाला एक सेटल्ड जॉब असावा, एक योग्य इन्कम त्याच्याकडे असावी. त्यात काहीच चूक नाहीये, हे प्रत्येकाच्या आई वडिलांना वाटतं. वडिलांचा मला फारसा सपोर्ट नव्हता, पण माझी आई मात्र माझ्या पाठीशी खूप ठामपणे उभी होती. याचं कारण ती शिक्षिका असल्यामुळे कुठेतरी मुलांचं मन जाणणं, विद्यार्थी दशेमध्ये विद्यार्थ्यांच्यातली अस्वस्थता कुठल्या पर्टिक्युलरली टीनेजमधली काय असते, कशासाठी असते, त्याच्यातनं काय घडू शकतं, आणि जर त्यांना आपण योग्य तो हे दिला, संधी दिली तर काहीतरी चांगलंही घडू शकतं, अशी कुठेतरी एक व्यवसायामुळेच जाण आईमध्ये आलेली असावी. आणि तिने त्यावेळेला मूल म्हणून किंवा हे म्हणून न बघता विद्यार्थी म्हणून बहुतेक माझ्याकडे पाहिलेलं असावं. त्यामुळे ती मात्र ठामपणे उभी होती. वडिलांची इच्छा होती की नोकरी करून हे करावं. ती जी सगळ्या मध्यमवर्गीय फॅमिलीमध्ये असते तीच, की तू नोकरी कर आणि मग कर, आम्ही कशाला तुला काही नाही म्हणतोय वगैरे. पण मी पूर्ण वेळ याच्याकडे द्यायचं ठरवलं. एक अट वडिलांनी घातली जी कदाचित मी पाळल्यामुळे असेल, की काही वेळेला हे होतं बघा, ते आता आनंदडो किंवा ह्याच्यामुळे एक खूप मोकळेपणे आणि स्वतःचं ज्याला आपण स्खलन करणं म्हणतो ते करता येणं सहज शक्य होतं. 92-93 साली मी खूप बऱ्यापैकी व्यसनी होतो, आणि वडिलांनी अशी अट घातली की जे क्षेत्र सगळ्यात बदनाम आहे यासाठी, तू जर ते सोडू शकत असशील तर तू करावंस. आणि मग त्या दिवसापासून आजपर्यंत मला नाही वाटत मी माझ्या अवतीभोवती ताडीच्या झाडाखालीच असल्यासारखे असतो आपण कित्येकदा जेव्हा असतो त्याला, पण मी अजूनही स्पर्श केलेला नाही आणि करीन असं मला वाटत नाही. सो जर मी हे करू शकतो तर मग मी यशस्वीसुद्धा नक्की होईन असं बहुधा वडिलांना वाटलं असावं. मग नंतर त्यांनी विरोध करणं बंद केलं, भले सपोर्ट नसेल केला पण वडिलांनी विरोध करणं बंद केलं. आणि एक 5 वर्ष त्यांनी मला दिली होती की या 5 वर्षात काहीतरी तू कर, कारण तोपर्यंत वडिलांची 10 वर्ष नोकरीची होती. वडील माझे साधारण 98 साली वगैरे रिटायर्ड झाले. सो 92-93 पासून काही 4-5 वर्ष अशी मिळाली तर मग मी माझं बऱ्यापैकी कमवणं करायला लागलेलो होतो. मग कधी कार्यशाळा घ्यायचो, म्हणजे महाराष्ट्रातल्या एकांकिका स्पर्धा हे माझं अर्निंगचं हे होतं, आणि त्यात मी काही मला म्हणजे त्यात असं लाजण्यासारखं काही नाही. कष्ट करून कमवत असेल तर कशाला हे करायचं. बरोबर आहे. तर विविध ठिकाणच्या एकांकिका स्पर्धा जिंकणं आणि बक्षीस मिळवणं, म्हणजे माझा 96, 97, 98 हे 3 वर्ष माझा संसार एकांकिका स्पर्धातल्या बक्षिसांवर झालेला आहे. हो, मी आणि माधवी गप्पा नावाची एकांकिका करायचो. मग त्याच्यानंतर बोलट नावाची, म्हणजे ते सुद्धा अगदी असं बांधीव करायचो मी की कमीत कमी खर्च आणि प्राईज मनी जास्त, की जेणेकरून 300 to 400% प्रॉफिट मार्जिन असावं. अशा पद्धतीने आम्ही केलेल्या आहेत. आणि साधारण महाराष्ट्रामध्ये एकदा सीझन सुरू झाला तर महिन्याला 3-3, 4-4 स्पर्धा असतात, संबंध महाराष्ट्रभर जर तुम्ही विचार केला तर. सर, पण पार्टनरचा सपोर्ट खरंच खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये तरायला, कारण एक कोणाची तरी फिक्स्ड इन्कम हवी. नाही, तशी तिची पण फिक्स इन्कम नव्हती, म्हणजे दोघंही, म्हणजे ती सुद्धा अभिनयाचीच करिअर, म्हणजे ती काही कुठेतरी जॉब करते किंवा हे असं काही नव्हतंच मुळात. पण ते झालं, आणि ते एक त्याचं महत्त्वाचं आणखीन कारण आम्ही करणं आणि कष्ट हे होतंच, आमच्या गरजा कमी होत्या. हे सगळ्यात महत्त्वाचं होतं की मला आपल्याला हेच हवं, असंच पाहिजे, अशाच पद्धतीने जेवण पाहिजे, म्हणजे जेवणापासून सगळं. म्हणजे वेळ आली तर आमटी भातही खाऊन राहिलेलो आहे, आणि वेळ आली तर आज फक्त मुलगा दूध पिईल, आपण नाही पिलं तरी चालेल, इथपर्यंतही केलेलं आहे. पण आपल्या आपल्या घरामध्ये होतं, आणि हे काही मी स्ट्रगलच्या नावाखाली सांगणार नाही, पण असे ह्या गरजाच कमी असल्यामुळं कधी या गोष्टी हे झाल्या नाही. आणि अनेक जण म्हणतात की तुमच्या गरजा कमी असल्या की खूप कॉम्पिटिशनचा स्ट्रेस नाही येत, की किंवा आपल्या बँकमध्ये इतकेच पैसे असले पाहिजेत याचा स्ट्रेस येत नाही. आणि आपण कधी कधी असं असतं ना की एखादा प्रोजेक्ट आपल्याला खूप आपल्या कामाचं सॅटिस्फॅक्शन देतो, पैसे कमी देतो, तो आपण करू शकतो अशा वेळी. आता मी ह्याच्यातलं म्हणजे आता मी लायसन्स्ड मनी लेंडर होतो, आणि त्याची हे मी 1000 रुपयापासून सुरू केली. 1000 रुपये व्याजाने देण्यापासून सुरुवात केली होती. लायसन्स्ड मनी लेंडर होतो, रेग्युलर टॅक्स पेयर होतो मी त्याचा. कारण मला जेव्हा हे आता 1999 साली गाजलेल्या सगळ्या व्यावसायिक नाटकांमध्ये माझी 3 नाटकं होती. केस नंबर 99, आता कसं वाटतंय, रंग्या रंगीला रे, ही सगळी नाटकं किंवा तो काळ हा नाटकांचा होता. मग त्याच्यातला एक माझा व्यवहार मला असं कळत होता की या लेखन आणि दिग्दर्शनाची पाकिटं जी येतात त्याच्यामध्ये आपल्याला
आपण पुण्यामध्ये ज्या पद्धतीने राहतोय तेवढं सुद्धा राहण्या इतके पैसे आपल्याला, नाही कारण नाटक आता 6 महिने चालतंय, पुढं सगळ्यांचंच नशीब सही रे सही किंवा पुन्हा सही रे सही किंवा ऑल द बेस्ट सारखं नसतं. कुठेतरी ते थांबतं वर्षानंतर 8 महिने किंवा लग्नाची गोष्ट सारखं नसतं. तर मग काय करता येऊ शकेल, तर माझ्या आजोबांचं मनी लेंडिंगचं लायसन्स होतं तेव्हापासून, स्वातंत्र्यपूर्व काळापासूनचं, जे कंटिन्यू रिन्यू केलं गेलं होतं. वडिलांनी मध्ये काही केलं नव्हतं. पण त्याच्यानंतर मला असं वाटलं की हा जर प्रामाणिकपणे आपण हा व्यवसाय करणार असू तर करूयात. आणि त्याप्रमाणे मी मनी लेंडिंगचा व्यवसाय करून म्हणजे मला ना कुठेही आपण या क्षेत्रावर किंवा याच्यावर आपलं पोट अवलंबून ठेवायचं नाही, हे माझं पहिल्यापासून धोरण होतं. की तुम्ही पोट अवलंबून ठेवलं की तुम्हाला खूप ॲडजस्टमेंट्स कराव्या लागतात. तुमचं जगणं याच्यावर असलंच पाहिजे. मला जगताच येणार नाही नाटकाशिवाय किंवा ह्याच्याशिवाय. पण माझं जर रोजची भाकरी आणि भाजी याच्यावर असेल तर मला ॲडजस्टमेंट्स करावे लागतील, जे माझ्या आत्ता जसं बोलतोय तसंच स्वभाव असल्यामुळे किंवा हे असल्यामुळे मला थोडं अवघड होतं. की कोणी नाही म्हणलं तर थोडंसं मला अपमानास्पद वाटेल असा माझा तडक फडक स्वभाव होता, जो आता पुन्हा एकदा की या मधल्या 15 वर्षात तो खूप बदलला आहे. पण तेव्हा तो होता तसा की का नाही म्हणतात, म्हणजे आपल्याकडे जर आपल्याला जेव्हा कळत असतं ह्याच्यापेक्षा मी बरं करतोय, काम काय किंवा लिखाण काय, तरी आपल्याला का डावललं जातं, असं हे आल्यावरती जो त्रास व्हायचा, तर मग त्याच्यावर अवलंबूनच नको ना राहायला आपण. म्हणजे मग आपण आपल्या टर्म्स कंडिशन्सवर काम करत राहू. त्यासाठी मग तो व्यवसाय मी केलेला होता. तो जवळजवळ 2009 पर्यंत चालू होता. महाराज माझ्या आयुष्यात आले, त्यांनी जसं हे केलं, म्हणजे कसे मे असतं याला तुम्ही योग म्हणा किंवा हे म्हणा, जे घडायचं तेव्हा ते घडतं. त्यांनी कर्ज रोखे नदीत बुडवले. मी ज्या दिवसापासून ती भूमिका करायला लागलो त्या दिवसापासून मनी लेंडिंगचा माझा व्यवसाय बंद करून टाकला. मी तो करत नाही. मग पण त्यांनी जगवलं आणि छान जगलोय. मग काय त्याला काही मला कशाला पुढे हात पसरावे लागले. तुम्ही मुंबई शिफ्ट झालात का पुण्यात राहता? नाही, मी पुण्यातच होतो. मी मुंबईतही डेली सोप जरी करत असलो तरी पीजी म्हणून राहायचो. पण 2 दिवसाची जरी सुट्टी मिळाली किंवा 1 दिवस जरी सुट्टी मिळाली किंवा 1 दिवस लवकर जरी शिफ्ट संपली घरी, तरी मी पुण्याला जायचो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा यायचो. सर, आपण पण कित्येक वर्ष ना रंगभूमी करत असतो, नो डाऊट. चांगल्या भूमिका असतात, चांगली स्क्रिप्ट असते आपल्याकडे, पण खरं ग्लॅमर म्हणूया किंवा पॉप्युलॅरिटी म्हणूया किंवा लोकांपर्यंत ओळख, ते आपल्याला देतं टेलिव्हिजन. टीव्ही मीडियामध्ये काय मिळतं तर ओळख आणि पैसा मिळतो. आणि ते असतं म्हणजे 1 नाईट, एका रात्रीमध्ये तुम्ही घराघरात पोहोचता. तो एक एपिसोड फक्त टेलिकास्ट होण्याची दुरी असते. मला सांगा, ती जर्नी कशी राहिली? क्विक होती का थांबावं लागलं त्याच्यासाठी, का घडली? नाही, त्याच्यासाठी पण एक कारण घडलं. म्हणजे 2011-12 साली माझा सख्खा धाकटा भाऊ ब्रेन ट्युमरनी गेला. आणि ना आपल्याला ती व्यक्ती जाईच तोवर आपल्याला कळत नसतं की आपण किती बांधले गेलेलो असतो त्याच्याबरोबर किंवा किती अटॅच्ड असतो. आणि मला ते गेल्यानंतर जवळजवळ महिनाभर, म्हणजे बरं आई किंवा हे आम्ही ज्याला आपण म्हणतो नॉर्मल याच्यानुसार बऱ्यापैकी सावरलो असं म्हणू शकतो, कारण 6 महिन्यापासून तो आजारी होता. किंवा हे आम्हाला माहीत होतं की हे कधीतरी जाणार आहे, हे लास्ट स्टेजला आहे. पण तरीही अभिजित, त्याचं भावाचं नाव माझ्या, की तरी तो नाही, हे मला आतमधनंच कुठं तरी, मी असं फार कमी वेळा माझ्या बाबतीत झालं की मी आतनं हल्लो. बाहेर कदाचित तो शॉक बीक दाखवू शकतो आपण, पण ज्याला आपण आतनं हलणं म्हणतो, की जेव्हा आपण सगळ्यात शांत झालेले असतो त्यावेळेला आपण आतनं हललेले असतो, तसं मी इतका हललेलो होतो. मला त्या म्हणजे आई, माझा मुलगा किंवा त्या घरातच मला राहावंसं, की इथनं जाऊ, ह्या वातावरणातनं जाऊ आपण आत्ता. आणि काय त्या दिवशी ऑल ऑफ अ सडन मी राकेश सारंगांना मेसेज केला की, कारण एक तोपर्यंत असं होतं की हा नाटकवाला आहे आणि हा पुण्यामध्ये बऱ्यापैकी सेटल आहे, हा सिरियल किंवा डेली सोपसाठी वेळ देणारा माणूसच नाही हा, किंवा हा करेल की नाही सांगता येत नाही. बरं, त्याच्या आधी मी काय अगदी त्याच्या अगेन्स्ट कुठेतरी बोललोय परिसंवादांमधनं किंवा हे रंगभूमीच खरी वगैरे असं कधीही नव्हतं झालेलं. पण एक पर्सनॅलिटीमुळं असेल किंवा याच्यामुळं असं वाटत होतं. पण मी त्यांना मेसेज केला की मी पुढचं वर्षभर वेळ द्यायला तयार आहे, तुमच्याकडे काही काम असलं तर सांगा. तर बहुतेक मी मुंबईतनं निघणं हाच त्यावेळेचा योग असावा. त्यांचा इमिजिएट मला मेसेज आला की आत्ता काय करताय. तर मी म्हटलं आहे, भेटायचं असलं तर भेटू शकतो तुम्ही पुण्यात असाल तर. तर त्यांचं आमच्या पुण्यामध्ये टिळक रोडला मासेमारी नावाचं हॉटेल होतं त्यावेळेला, लालनताई आणि राकेश सारंगांचं. तर बरं, लालनताईंचं माझा आधी बऱ्यापैकी रॅपो होता, राकेश सारंगांची हाय हॅलो इतकीच ओळख होती. आणि मग मी तिथं गेलो होतो. तिथं त्याच वेळेला सौरभ गोगटे पण आला होता. दिल्या घरी तू सुखीरा नावाची जी त्यांची मालिका होती झीवरची, त्याच्यासाठीचं कास्टिंगच्या दृष्टीने त्यांचा विचार चाललेला होता. सौरभ लीडमध्ये होता आणि त्याच्या वडिलांच्या रोलसाठी त्यांनी मला बघायला म्हणून बोलवलं होतं. तर ते म्हणले, पहिला प्रश्न माझ्या बाबतीत होता, ते हा डेली सोप आहे,
महिन्यातले 20-20 दिवस तुझ्या पुण्यातले हे सगळे कार्यशाळा वगैरे व्याप सांभाळून तू करू शकणार आहेस ना. मी म्हणलं मला पुणंच आत्ता सोडायचं आहे काही काळापुरतं. मग त्यांनाही मी सांगितलं हे असं असं झालेलं आहे आणि म्हणून मला सोडायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर तिसऱ्या दिवशी माझं म्हणजे सिलेक्शन झालं, काय ती लुक टेस्ट वगैरे होती त्याच्यामध्ये, आणि मी परतत होतो पुण्याला. मी आलो होतो इथं कलावंत स्टुडिओमध्ये, आणि ते झाल्यावर मी पुण्याला परत निघालो. काय कळवतील तेव्हा कळवतील. तर मी क्रिक ब्रिजवर असतानाच टोलपाशीच मला फोन आला की उद्या 7ची शिफ्ट आहे. मग हे सगळं मला नवं, अशा पद्धतीचा फोन येणं डायरेक्ट. हां, आणि हे होणं शिफ्ट आणि बिफ्ट म्हणलं म्हणजे ते म्हणले म्हणजे 6:30 पावणे 7ला यायचं आहे, कलावंत स्टुडिओमध्येच शूटिंग आहे तुझं, कन्फर्म झालेलं आहे. बाकी सगळे हे उद्या व्यवहाराचं वगैरे उद्या बोलतील तुझे EP तुझ्याशी, राहायची व्यवस्था नाही, काही नाही काही नाही. अहो म्हणलं मी आलोय त्या कपड्यांनीशी जाऊन घेऊन तर येतो म्हणलं. मग मी गेलो, घेऊन आलो. विजय पटवर्धन बरोबर मी PG म्हणून राहिलो. त्यांनी मला त्यावेळेला खूप सपोर्ट केला किंवा मदत केली. अशा वेळेला पटापट जे जागा रिकामीच आहे मग जाणं, पण ते सगळं ज्याला आपण म्हणतो ना सुरळीत होत गेलं. त्यासाठी त्यामुळे माझ्याकडं तशा कथा नाही आहेत आम्ही असं केलं मी बाकड्यावर 2 दिवस झोपलो, घरच नव्हतं, घरमालकानी बाहेर काढलं मी, मग काही असतात. मग लोकांच्या एकदा स्टोऱ्या सुरू झाल्या की खूप असतात, त्या त्यांच्या खऱ्या असतील. सर ऍक्च्युली म्हणजे रंगमंचावर रंगभूमीवर इतका रमणारा कलाकार मालिकेच्या चौकटीमध्ये आला, पण मी बसलो मस्त, कारण ती गरज होती माझी. गरज होती म्हणजे नुसती पैशाची म्हणून नाही, मला मेंटल बाहेर पडायचं, कशाशी काही संबंध नसलेलं काहीतरी करायचंय आपल्याला, डोक्याला काही व्यापच नाही. मग त्या काळात माझं वाचन खूप, म्हणजे डेली सोपचा मला आणखीन एक फायदा असा असतो, माझं वाचन खूप होतं. छान मानधन मिळत असताना, पर डे मिळत असताना जर 2 पुस्तकं 3 पुस्तकं वाचली जात असतील महिन्याला तर चांगलं आहे. पण तो डेली सोपचाही अनुभव मला खूप चांगला होता. आणि एक माझी टेम्परामेंट त्यासाठी खूप छान तयार झाली की हे आत्ता स्वीकारलंय ना, आता हे करायचं, इथं आपल्याला हे नाही, मग ते कन्व्हिन्सिंगली करायचं. मग असं कसं वागेल, ही कॅरेक्टर अशी कशी वागेल, अशी सासू त्रास देईल का, घेतोच ना पर डे, मग ते आता करायचं. प्रश्न पडत असतील ना सर, कारण तुम्ही इतकी मी विचारायला नाही जात. नाही, मी कधीच विचारायला जात नाही या बाबतीत, हे असं का. एकदा तू स्वीकारलं नाही हे करायचं, त्याच्या इनिशियल बैठकीला काय असेल, पण डेली सोपच्या त्या बैठकांना काही अर्थच नसतो, होतच नाही, वेळोवेळी बदल घडत असतात. राईट राईट. पण त्यामुळे ची गणित आहे शेवटी. आणि दुसरं माझं असं की मी दिग्दर्शकाला जास्त विचारायला जात नाही. मी त्या बाबतीत माझा म्हणूनही चांगला ऍक्टर जरी असलो तरी त्या चौकटीत मी डिरेक्टरचा ऍक्टर असतो. तो सांगेल तो कन्व्हिन्स झाला पाहिजे. तो जो नाही झाला तर त्यांनी सांगितलं 4 वेळा करायला तर 4 वेळा करायचा. तसंच मी रायटरला सांगायला जात नाही. म्हणजे खूप जणांना असं, माझी कदाचित काही कामं अशी पण गेलेली असेल, अरे तो लेखक आहे त्याला कुठं बोलवत बसायचं, अशीही माझी गेली असतील कामं. पण माझं म्हणजे आत्ता या बोलण्याच्या माध्यमातून, तुमच्या माध्यमातून सांगतो की मी दुसऱ्याच्या लेखनावरती मी काम करत असतो तर कधी क्रिटिसाइज करायला जात नाही. मी कुठली सजेशनही देत नाही, अगदीच विचारली आणि वाटली तर. नाही तर एंड बदलू, याव करू, या सीनचा शेवट असा करू, मी जरा माझे 2 इम्प्रोव्हायझेशन्स टाकतो, कधीच नाही. कारण मला अभिनयाचे पैसे मिळत आहेत, मी अभिनय म्हणजे त्या बाबतीत खूप कप्पे केलेले आहेत, नाही तर त्रास होतो असं मला वाटतं. आणि ही फार कमी जणांकडे ही मच्युअर थिंकिंग आहे. म्हणजे आता आम्ही पण अनेकदा सेटवर जातो ना एखादं ऑन लोकेशन कव्हर करायला, तेव्हा जे आत्ता तुम्ही म्हणालात एंडच बदलूया, मी हेच करतो, हे असं खूप बघण्यात येतं, इंटरफेरन्स असतो. आणि आत्ता तुम्ही जे म्हणालात मला, ती ॲप्ट आणि प्रॅक्टिकल थिंकिंग आहे की ज्या कामाचे पैसे मिळाले आपण तेच काम करूया, ढवळाढवळ नको. मी छोटी एक हे सांगतो की खूप अनुभव असलेली माणसं, असं मी बघितलंय नेहमी की लाईट इकडून आहे का, बरं मग कव्हर होते का, मग शेजारच्याला सांगून कॉम्पोजिशन चेंज करायचे, असंही मी पाहिलंय, माझ्याही बाबतीत घडलेलं. माझं म्हणणं मॉनिटरवर बसलेल्यालाही पर डे मिळतोय ना, तो सांगेल ना मला काय करायचं ते तुम्ही कशाला हातबीत करून चालू सीनमध्ये असं करता, गरजच नाहीये. तर असं खूप असतं, तर ते मी मात्र करत नाही अजिबात. काही जण यालाही शिष्टपणा म्हणतात किंवा यालाही हे म्हणतात, पण मी कधीच बोलायला जात नाही या बाबतीत. कुणाला काही सांगायला जात नाही, कुणाला सजेशन. ऍक्टिंगच शिकवायचं असेल तर माझी कार्यशाळा आहे ना, त्याला येतील लोक, तिथं कशाला सांगत बसू. पण ही व्यक्ती रूढ आहे असा गैरसमज होईल याबद्दल पण विचार नाही करत तुम्ही? ते आहेच आहे मी, म्हणजे त्यात काही नाही. म्हणजे जर काही एखादा असा समोरून आला तर शिंगावर घेतलंच पाहिजे ना, असं कसं चालेल ना. मी नम्र नाहीये हे नक्की आहे, पण मी आगाऊ पण नाहीये. मग आता माझ्या गप्प राहण्याला जर लोक आगाऊपणा म्हणत असतील तर ठीक आहे. आणि मी असा बोलतो ना, ते खूप, जोपर्यंत कम्फर्ट झोनमध्ये मी येत नाही तोपर्यंत मी बोलत नाही. म्हणजे मी पटकन कुठे ओपन अपही होत नाही. मी माझा जर ग्रुप असेल तर एखाद्या झाडाखाली आम्ही 3-3 तास गप्पा मारत बसू. पण एखाद्या व्हॅनिटीमध्ये जर माझ्या अनोळखी कुणी आला तर काय म्हणतोस, कसा आहे, सो इकडं झालं, ट्रॅफिकमध्ये जरा त्रास झाला, बस AC जरा कमी करायचा का, कर ना, काहीच हरकत नाही, इतकंच बोलणं होतं.
म्हणजे मी अजिबात हे करत नाही. तुमचे फ्रेंड्स आहेत इंडस्ट्रीमध्ये? नाही, म्हणजे मित्र नाही, Circle? ओळखी नाही, सर्कल नाही. मला कुठल्या पाहिलं का कधी इव्हेंटमध्ये? नाही. मी कुठल्या पार्टीजना नाही, कधी नाही. माझं सर्कलच वेगळं आहे. इथे ओळखीचे आहेत सगळे आणि कम्फर्टेबल आहे मी सगळ्यांबरोबर छान. पण मैत्री नाही, कोणाशी खूप जवळची मैत्री, हे माझे मित्र आहेत वगैरे असं नाही आहे. पण एक कोणतरी असतं आपण इंडस्ट्रीमध्ये, तर नो डाऊट सर खूप अभ्यास आहे तुमचा किंवा तुमचं लेखन खूप आहे. एक कोणती तरी व्यक्ती असते किंवा ती मे बी ती आपल्या जवळची असेल किंवा इंडस्ट्रीमध्ये आल्यावर झालेली ओळख असेल, तिची ना मदत उपयोगाला आपल्याला येऊ शकते थ्रू आउट या जर्नीमध्ये. मी जसं म्हणलो तसं की मला विजय, तर मी तो पुण्याचाच होता आणि तो माझ्या आधी आलेला असल्यामुळे विजय एक आहे की जो मला तेव्हा मला मदत झाली आणि खूप चांगला मित्र आहे. दिग्पाल हा तो विद्यार्थी आहे माझा, म्हणजे माझ्या वर्कशॉपमधनं हे झालेलं आहे, तर त्याचा एक मला वेगळा आनंद आहे. दिग्पाल इतका चांगल्या पद्धतीने काम करतोय किंवा हे करतोय ते. आता तुम्हाला सर म्हणून खूप प्राऊड फिलिंग असेल की आता हो, तो नक्कीच 100% तुम्हाला डिरेक्ट करतोय आणि इतका सुंदर भव्य चित्रपट. आणि तो जे करतोय ना ते मला कुठेतरी असं वाटलं की त्यांनी जे ठरवलं, मला ही माणसं खूप आवडतात. म्हणजे त्यात ऍडजस्टमेंट व्यवसाय म्हणून कराव्या लागत असतील, पण मला हे करायचंय असं ज्यांनी एक ठरवून स्वतःची लाईन ठरवलेली आहे, त्याच्यावरती त्याच मार्गावरती चालत जाणारी माणसं सगळ्यात छान असतात असं मला वाटतं. तरी अजून मला असं वाटतं की मोकळेपणी बोलायचं. म्हणजे आता माझा जवळजवळ 4-1 वर्षापासून त्या माणसाशी संवाद नाहीये, परंतु राकेश चारंग ही व्यक्ती एक अशी आहे की ज्यांच्यापाशी मी मोकळेपणी बोलेन आणि तेही तेवढ्याच वेळ आली तर तुसडेपणी माझ्याशी बोलू शकतात. तेवढ्याच यांनी मला क्रिटिसाइज करू शकतात. पण मी काही जागा अशा ठेवलेल्या आहेत. आदेश बांदेकर एक असं आहे की मी ज्याच्याशी मोकळेपणी जाऊन बोलू शकतो आणि हे होऊ शकतो. असे 2-3 आहेत, पण ते जवळचे मित्र नाहीत, ते माझ्या सर्कलमधले नाही आहेत. मला असं वाटतं की ते माझ्याशी खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतील. वा सर, हिंदीमध्ये सुद्धा तुम्ही बऱ्यापैकी काम केलंय आणि ना मराठी कलाकारांच्या बाबतीमध्ये असं अनेकदा बोलतात किंवा एक स्टॅम्प असतो की त्या हिंदीत गेला ना आता परत मराठीमध्ये वळणार नाही, किंवा मुलाखतीमध्ये त्यांना हमखास विचारलं जातं की हा आता हिंदीतच रमणार का किंवा आता मराठी करणार नाही का. आणि तुम्ही बॅलन्स करताय मराठी पण आणि हिंदी पण. तुम्हाला असं नाही वाटलं की आपण हिंदीत रमूया? नाही वाटलं ह्याला, कारण पुन्हा एकदा जो माझा आपला मूळ हे आहे ना की मला ऍक्टिंग हे माझं करिअरच नाही आहे. त्यामुळे ते मिळालं तर चला आता हेच आपल्याला मिळवत राहायला पाहिजे असंही काही नाही. म्हणजे आता तसं बघायला गेलं तर 2-3 मोजक्या भूमिका आहेत, पण त्या प्रॉमिनंट माझ्या सुदैवाने आहेत की त्या सगळ्या सुपरहिट. तसं बघायला गेलं तर मी लकी आयकॉन आहे. माझ्या खूप पिक्चर आहे, हिट झालेले पिक्चर आहेत. उरी असेल, दृश्यम 1 असेल, दृश्यम 2 असेल, ये रे ये रे पैसा 1 असेल, फास्टर फेणे असेल, आनंदी गोपाळ असेल, की ज्याच्यात आहेत छोट्या छोट्याच भूमिका आहेत, पण त्या सगळ्या सिनेमे ते खूप हे झाले. म्हणजे आत्ताच एक मार्केटिंग केल्यासारखं आहे की हा लकी आहे ना, केलंय तर का नाही बोलायचं. तर पण मी त्यामुळं मला हेच पुढं करायचं आहे आणि असं काही आहे असं काहीच नसल्यामुळे मी दोन्हीकडे येतो. दोन्हीकडे बोलवलं तरी मला काही हे होत नाही. माझी वेळ, मला आवडणारी भूमिका आणि असं असलं तरी एकदा आवडल्यानंतर मग काही हे नाही होत. अगदी. आणि रंगभूमीवर आपण इतके वर्ष काम करत असतो, प्रेक्षकांच्या पोचपावतीबद्दल आपण मगाशी बोललो, ती एक कॉम्प्लिमेंट असते ना, ती म्हणजे आयुष्यभर आपल्या स्मरणात राहते की कामाबद्दल असेल किंवा आपल्या वावराबद्दल असेल. मला सांगा, एवढ्या वर्षातली अनेक मिळाल्या असतील आय नो, पण एक कॉम्प्लिमेंट जी कधीच तुम्ही पुसूच शकत नाही, ती कॉम्प्लिमेंट आज कोणती शेअर कराल तुमच्या गोष्टीतली? 2-3 सांगतो. म्हणजे ज्या अगदी खूप वैयक्तिक आहेत ते म्हणजे आपले जे चतुरंग प्रतिष्ठान आहे ना, म्हणजे निमकर सवाई एकांकिका स्पर्धा जे घेतात त्यांच्याकडे मला आता साल आठवत नाहीये, पण दुबेजींना त्यांनी जीवनगौरव पुरस्कार दिला होता. आणि दुबेजींना जीवनगौरव पुरस्कार देताना त्यांनी असं हे केलं होतं की म्हणजे मला त्यांनी विचारलं होतं त्यावेळेला की तू काय करशील एक ट्रिब्यूट म्हणून, की तुला त्यांच्या ह्याच्याबद्दल काय वाटतं म्हणून तू काय करशील. तर म्हटलं दुबेजींनी मला नाटकच शिकवलेलं आहे आणि त्याच्याशिवाय दुसरं काहीच शिकवलेलं नाही, तर मी छान एक मला जी आवडते माझी एकांकिका, ती एकांकिका मी वसवीन. आणि 1 सेकंड्स लाईफ म्हणून माझी एक एकांकिका आहे जी मला स्वतःला खूप एक ब्लॅक ह्युमर आहे त्याचा आणि खूप आवडते. आणि पुष्कर श्रोत्री आणि उमेश कामत यांची ती मी बसवली होती. ती खूप स्ट्रेन्युअस एकांकिका आहे. बस खाली सापडलेले 2 जण 40 मिनिटं, म्हणजे 1 सेकंदाचं त्यांचं आयुष्य आहे. पुढचं चाक ते मागचं चाक याच्यातलं अंतर लक्षात घेता, तर त्या 1 सेकंदात 2 मध्यमवर्गीय माणसं काय विचार करू शकतात गाडी खाली सापडलेले, अशा ह्याच्यावरती 40 मिनिटाची ती एकांकिका आहे. आणि ती सादर झाली, ती हिलेरियस आहे, ती आवडली लोकांना वगैरे झालं. आणि मला त्याच्या आधी
जवळजवळ 10 वर्ष माझा दुबेजींशी कुठलाही कॉन्टॅक्ट नव्हता. एकदा ते वर्कशॉप संपल्यानंतर माझा त्यांच्याशी काही संपर्क नव्हता. ते त्यांच्या ह्याच्यात बिझी असणार, मी माझं काय जगण्याचं जे काय धडपड असेल ती करत होतो. आणि ते आता काय प्रतिक्रिया देत आहेत ना, तर नेहमीच शिक्षकांसमोर आपलं प्रेझेंटेशन द्यायला जे वाटतं ते, आणि मी अशी वाट पाहत होतो. आणि त्यांनी तो जो हात ठेवला ना त्यावेळेला पाठीवर, एक तर त्या हातातनं कळलं की मी खूप चांगलं काहीतरी केलेलं आहे. पण तरी ते दुबेजी होते. कारण त्या दुबेजींनी तरी एक काय म्हणतो आपण त्याचं हे करताना, एवढा सगळा चांगला बसवलास पण यांच्या पिचवरती वाचेवरती प्रॅक्टिस नाही करून घेतलीस तू. म्हटलं तो त्यांचा दोष आहे. पण तो जो स्पर्श होता तो खूप हे होता. तीच दुबेजींची एक 93 सालची माझी आठवण, की जिथे मला असं वाटलं की मी बऱ्यापैकी, म्हणजे ती मला माझ्यासाठी तो खरा आशीर्वाद होता. नातं म्हणून मी एक दीर्घांक करायचो चंप्र देशपांडेंचा, आणि त्याचं प्रॅक्टिस शो त्यांनी पाहिला नाताचा, आणि तो खूप अंगावर येण्यासारखाच तो प्रयोग होता. आणि तो झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की आजपासून आता तू विद्यार्थी नाही म्हणले, तर आजपासून तू माझा कॉम्पिटिटर आहेस म्हणले. ह्याच्यासारखी दुसरी प्रतिक्रिया नाही असं मला वाटतं. हे झालं एक रंगकर्मी म्हणून प्रतिक्रिया. आनंद ढोचा 5वा प्रयोग, जाम समर्थ नावाचं समर्थ रामदास स्वामींचं जे जन्मगाव आहे तिथे एका देवळामध्ये प्रयोग करत होतो. पहिले 5-7 प्रयोग आम्ही अभिवाचनाच्या स्वरूपात करायचो. म्हणजे मी महाराजांचा पूर्ण वेश घालायचो, वेशभूषा करायचो, समोर ती गाथा असायची, चिपळ्या वीणा सगळं असायचं, पण मी अभिवाचन करायचो. कारण मला तो उभं राहिल्यावरचा, म्हणजे ते सुद्धा आत यायला खूप वेळ लागला मला. एकदम पहिल्या प्रयोगापासून आम्ही उभं नाही राहिलो होतो, तर तुम्हाला तो कॉन्फिडन्स नव्हता येत. आणि तो पहिला प्रयोग सगळा झाला, वैकुंठ गमनाचा सगळा सीन झाला, आणि साधारण 150-200 माणसं त्या देवळामध्ये आलेली होती. सगळे शेतकरी होते, म्हणजे आपापल्या ठिकाणी शेतीच आहे प्रमुख व्यवसाय तिथला. तर सगळ्या बायका पुरुष सगळे आलेले होते, बसलेले होते. आपल्याला ना शहरामध्ये आपण प्रयोग करणाऱ्यांना एक असे ठरलेल्या पुस्तकी प्रतिक्रियांची सवय असते. वाव मस्तच, बघ ना अंगावर शहारे वगैरे, नाही आपल्याला प्रतिक्रिया भयंकर हे करण्याची सवय असते. तशा काही प्रतिक्रिया नाही संपल्यानंतर. बरं, आधीच्या 4ही ह्याला तुकाराम महाराज म्हणजे, आणि ते ठरलेली वाक्य, साक्षात तुकाराम महाराज, मला तर मी देहूत बसलोय असंच वाटलं, बसले असंच वगैरे, ह्या काही प्रतिक्रिया नाहीत. माणसं आपली उठून देवळाबाहेर निघून गेली. मी आपलं ते, बरं त्याचं कसं आहे, एक भरत मुनीच्या नाट्यशास्त्राप्रमाणे आम्ही थोडंसं त्याचं स्ट्रक्चर बसवलंय, की मी आलो की भूमिका अंगावर घेतो, म्हणजे ती वेशभूषा हे करतो मी, आणि मी जाताना सगळी वेशभूषा पुन्हा काढून त्या सगुण रूप तिथे तसं दाखवून तिथनं निघतो, असं त्याचं हे ठेवलेलं आहे. तर त्याप्रमाणे सगळी माझी ती पगडी बिगडी सगळं काढून, अजूनही तसंच आहे. हो अजूनही तसंच आहे. तर ते तसं सगळं करतो मी. आणि माझे सद्गुरू माझ्याबरोबर पहिले 10 प्रयोग यायचे, कारण ते ध्यानस्थ बसलेलेच असायचे, कारण तो खूप वेगळा प्रयोग आहे. आणि मी आपला, माझ्यातला तो अभिनेता खूप दुखावला होता, प्रतिक्रियाच नाहीत म्हणल्यानं उठून निघून गेले ना. मग त्याच्यावर आपण काय करतो, जसे ते टिपिकल प्रायोगिकवाले असं, यांना नाटकच कळलं नाही किंवा यांना सिनेमाच कळला नाही असं म्हणणारे जसे असतात, तसंच माझंही होतं. कळलं का नाही यांना काही आपण जे काय करतोय ते वगैरे, असं सगळं झालं बोलणं. सद्गुरू म्हणले, तू बाबा म्हणले थांब जरा जाऊ. तेवढ्यात ते आयोजक आले आणि म्हणले बरं तुम्ही आवरून घ्या आणि मग जेवण, प्रसादाचं जेवण करून निघा तुम्ही, म्हणजे जायचं होतं आम्हाला. बरं म्हणलं. म्हणून मी आवरायला त्यांनी भक्तनिवासामध्ये पलीकडं, त्या देवळाच्या पलीकडं व्यवस्था केली होती. देवळाच्या दक्षिण दरवाजाच्या बाहेर मी पाऊल टाकायला गेलो, मी असं पाहिलं तर 100 ते 125 माणसं रांगेत उभी होती. आणि माझं पाऊल जसं त्या उमऱ्यावर पडलं तसं पहिला माणसाने पायावर डोकं ठेवलं. कोणी बोलत नव्हतं बरं का, आणि त्याच्यात काही, आणि त्यांचं काय रामकृष्ण हरी असेल, माऊली, बरं तोपर्यंत मला, नंतर मी संप्रदायाचं खूप हे केल्यानंतर मी त्यांच्या पद्धतीने नमस्कार आणि हे करायला लागलो संप्रदायाच्या ह्याच्याप्रमाणे, वारकरी संप्रदायाप्रमाणे. आणि 4-5व्या याच्यानंतर ना एक तान्हं मूल घेऊन, एक अशी पोरगेलेशीच, एक 18-19 वर्षाचीच मुलगी असणार, लग्न झालेली, तिने ते पोर पायावर ठेवलं. आणि मी म्हणजे मला, आपण ज्याला शक्तिपात होतो म्हणतो ना, तो माझ्या प्रत्येक प्रयोगात होतोच तो माझ्या साधनेच्या ह्याच्यामध्ये, पण तिथे म्हणजे मी आधारच घेतला डायरेक्ट. आणि मी झालं जेवण बिवण, कोणी कोणाशी बोलत नव्हतं, मी हल्लोच होतो म्हणजे आतनं. आणि गाडी बसव, बरं गाडी चालवायचो मीच, त्यामुळे मी गाडी चालवायला बसलो, शेजारी बाबा बसले होते. बाबांना म्हटलं बाबा हे अवघड आहे म्हटलं यातला प्रत्येक नमस्कार मला एक एक वार करत होता म्हणलं माझ्या अंगावर, ह्याला, कारण आपण ह्याच्या लायकीचे नाही आहे हे आपल्याला माहिती आहे म्हटलं.
म्हटलं मला त्यातल्या प्रत्येक नमस्काराबरोबर साधारण कळायला लागल्यापासून जे जे काय उपद्व्याप केलेत आयुष्यात ते सगळे मला दिसत होते आणि मला माझी लायकी कळत होती. तर हे अवघड आहे म्हटलं. तर त्यावेळेला ते म्हणले की पुन्हा तुम्ही एक आणखीन अशीच एक स्वतःची हे करताय की हे तुम्हाला असं का समजताय, तुम्हाला जर माध्यम केलंय कोणीतरी तर ते त्याच्यापर्यंत पोहोचेल ना. म्हणले तुम्ही तुमच्यापुरतं हे करा की तुम्ही उलटा नमस्कार करा आणि ते संपून टाका, व्यवहार क्लिअर करा. पण हे तुम्हाला का नमस्कार आहेत असं वाटते म्हणले तुम्हाला, तुम्ही माध्यम आहात. करेक्ट. आणि मग त्याच्यानंतर मी ते स्वीकारलं. तर मला पहिले 5-10 प्रयोग फार त्रास होत होता त्याचा. कालची गोष्ट सांगतो. काल आता इथं पुण्यनगरीचा आपला ह्याचाच एक इव्हेंट पुण्यनगरीचा करत होतो ना, काही नाही बरं तिथं डिक्लेअर झालं फक्त असं असं. मी काही कुठल्या वेशात नव्हतो, काही नव्हतो. एक सद्गृहस्थ आले आणि त्यांनी लोटांगण घातलं. त्यांना माहीत नाही काय. मग नंतर ते आत आल्यावर म्हटले की मला असं वाटलं आणि हे झालं म्हणून पण म्हणून तर तो एक मला जबरदस्त माझा हे होता की आपल्या पाया गुरु म्हणून येणारे असे गुडघ्याला हात लावून दादा वगैरे असे करणारे खूप बघतो आपण आपल्या याच्यामधले. तर ते खोटेपण तर जाता येतात झलकत असतं, पण इथं नाही होते. म्हणजे मी अशा हातावरनं हे केलेलं पाहिलेलं आहे. फलटणला माझा प्रयोग झाला होता आणि फलटणच्या म्हणजे जिथे जिथे निवास आहे पालखीचा, माऊलींच्या पालखीचा, तिथे तिथे रात्री प्रयोग करायचा असं आम्ही ठरवलं होतं. मी हे सांगतोय साधारण 2013-14 तर त्यांनी फलटणला प्रयोग ठेवला. तर मला वाटलं बंदिस्त नाट्यगृहात असेल, तर त्यांनी मोकळ्या मैदानामध्ये मचाण केलं होतं एक साधारण 10 फूट आणि त्या मचाणावरती प्रयोग करायचा असं. म्हणजे चारी बाजूनी प्रेक्षक, ते राहुट्या टाकलेले वगैरे त्यांच्या वारीतले जे असतात ते सगळे बरं ते दमलेले असतात 20-20 किलोमीटर चालून, बरेचदा लुडकलेले असतात. मला असं थोडंसं आता इथं कुठं प्रयोग करणार. पण जसा प्रयोग सुरू झाला आणि अभंगांचे मी एक एक चरण म्हणायला लागलो तर एको आल्यासारखं पलीकडनं माझ्या बरोबरीने म्हणलं जात होतं. इतका तो हे होत होता. आणि जसा प्रयोग संपला आणि त्यात असं आहे की तुकाराम महाराज समष्टीमध्ये सामावले गेले असा त्याचा एंड आहे. तर मी जेव्हा समष्टीत म्हणून उतरायला गेलो आणि मला दिसत होतं साधारण 100 मीटरवर माझी व्हॅन आहे की ज्याच्यामध्ये मी जायचं आणि मग मेकअप बिकअप काढायला जायचं तिथनं निघून. तर जसं मी त्या दिशेने जायला लागलो ना तर म्हणजे त्यांच्या हातावरती पाय देऊन मी थांबलो बराच वेळ. तर तेही वर उठेनात. समोरनं जे सगळ्या माऊली ज्या हे झालेल्या होत्या आमचे, तर तेही वर उठेनात. म्हटलं काय. तर तो माझ्या शेजारचे जे महाराज होते ते म्हणले नाही यांच्यावरनं चालत नाही, पायघड्या घातल्यात म्हणले त्यांनी. हां म्हणलं म्हणले हां पाया चाला म्हणले, पावलं हातावरती ठेवतायत म्हणले. ते महाराज येतो तुम्ही काय करताय. म्हणजे ढकललं त्या माणसाने, महाराजांनी. ते महाराज आहेत म्हणले, त्यांच्यावर काय प्रेम करतो महाराष्ट्र काय कळणार. आणि तिथं मला कळलं की खरंच ज्ञानोबा माऊली यांच्यावरती आणि तुकाराम महाराजांवरती जे महाराष्ट्र प्रेम करतो ना, खरंय, बस तसं प्रेम आम्हाला या अभंग तुकाराम मधनं मिळावं सगळ्यांचं. आणि हे शेवटचे अनुभव सांगताना सर खरंच अंगावर काटा आलाय. आय नो टिपिकल प्रतिक्रिया, बट खरंच अंगावर काटा आलाय. आणि ना हे जगणं असतं जे खरं तर एक नटच जगू शकतो, इतकी लाईव्हली कॉम्प्लिमेंट. आणि बिकॉज तो एवढी मेहनत करत असतो, ती भूमिका तो सादर करत असतो प्रेक्षकांपर्यंत. किती मस्त. मी तुम्हाला मगाशी विचारलेलं कोणी फ्रेंड्स आहेत का. खरं तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये काय करावं काय करू नये हे सांगणारी दोन्ही प्रकारची माणसं असतात. मला सांगा, दुनियादारी शिकवणारी माणसं भेटली तुम्हाला या संपूर्ण जर्नीमध्ये कधी. संबंध आयुष्याच्या ह्याच्यामध्ये तर सारखीच भेटतात, सारखीच अजून पण. की काय करू नये, काय करू नकोस, काय कर हे सांगणारे. आणि आता तर मला सद्गुरू आहेत. म्हणजे मी तिथं हे नशिबात. तुमचा अप्रोच खूप पॉझिटिव्ह आहे प्रत्येक गोष्टीकडे. ते आहेत, ते सांगतात काय करायचं काय करू नये. त्यांचं सांगणं कळलं पाहिजे फक्त आपल्याला की आत्ता ते काय सजेस्ट करतायत. ते असं कधीच सांगणार नाहीत ही भूमिका करू नको. हे इतकं खालच्या पातळीवर असं नाही मी म्हणते, पण इतकं साध्या गोष्टी ते नाही सांगणार. पण एकूण आयुष्याच्या बाबतीत काय करावं काय ते सांगतात. वा मस्तच. या निमित्ताने PNG स्पेशल कॅन्डिड शाईन मुवमेंट मला जाणून घ्यायची आहे. खूप भूमिका आपण करत असतो, आपल्या वाट्याला चांगले अनुभव सुद्धा येत असतात, वाईट अनुभव सुद्धा येत असतात. पण एक अशी भूमिका येते आपल्याकडे की जी आपल्यासाठीच बनलेली असते. आपल्यालाच असं वाटतं की दिस इज इट, आणि ती शाईन करणारी असते. मला सांगा, या स्पेशल सेगमेंटमध्ये PNG सेगमेंटमध्ये तुमच्यासाठी तुम्हाला वाटणारी शायनिंग मुवमेंट कोणती आहे की ही घडलं आणि आज आपण शाईन झालो. तुकाराम महाराजांची तर आहेच, पण तरीही मला स्वतःला असं वाटतं की मी चाणक्य विष्णुगुप्त नावाच्या नाटकामध्ये चाणक्याची भूमिका केली होती. आणि माझं असं झालं ना, मी रंगभूषा करत असताना आरशाकडे पाठ करून ते मला करत होते, शेंडी विंडी लावणं आणि हे सगळं. प्रभाकर भावे म्हणून जे फेमस आमचे हे आहेत रंगभूषाकार होते, ते करत होते.
आणि जेव्हा मी वळलो आणि ते सगळा तो हे पाहिला त्यावेळेला एक क्षण असा असतो की तुम्हाला ती कुठल्या ह्यानी तुम्हाला अख्खी भूमिका कोण शिकवून जाईल ते सांगता येत नाही. तर त्या दिवशी भरतनाट्य मंदिरमध्ये आधी जवळजवळ 25-30 दिवस तालीम केलेल्या मला केवळ माझ्या डोक्यावरनं खाली वाहत आलेली जी शेंडी त्यांनी ज्या पद्धतीने लावलेली होती ना, ते पाहिलं, माझ्याकडे पाहिलं आणि मी त्या दिवशी छान तिथपासून चाणक्य करायला लागलो असं मला वाटतं. आणि ती एक भूमिका अशी होती की जी मला अजून पुन्हा परत अनेकदा करावीशी वाटेल, चाणक्याची भूमिका असते. क्या बात, खूप मस्त. पण मला सांगा सर, जाता जाता इतका पॉझिटिव्ह अप्रोच असण्याचं, इतकं काम करण्याचं श्रेय तुम्ही किती देता स्वतःला, किती टक्के देता? बिकॉज स्टार्टिंगपासून मी आतापर्यंत बघते प्रत्येक गोष्ट तुम्हाला इतकी स्पॉटिंगली, इतकी पॉझिटिव्हली सांगितली. स्वतःला किती क्रेडिट आहे या पॉझिटिव्हिटीचं, या सगळ्याचं? का अनुभव, घरच्यांचा सपोर्ट आणि मला असं वाटतं की मी जसं म्हटलो की 50% हे शरीर काम करत असतं, पण त्याच्या मागची बुद्धी आणि हे सगळं हे माझं घडवून घेत आहे असं मला वाटतं. आणि आता आलो की आता 60ला आलो. आता पुढचं जे चाललं 60ला आला हां सर, तुम्ही दिसत नाही. 60 रनिंग आहे, त्यामुळं त्यात काही कमालीचा फिटनेस आहे हा. त्यामुळे 60ला आल्यामुळं आता पुढचं आपल्याला असंच घडवत जाणार आहे. तर माझं याच्यामधलं क्रेडिट 50% असं मला वाटतं. शरीर फिट ठेवणं, खरंच बाकी सगळं मी अजिबात 60 वर्षाचे वाटत बाकी नाही सगळं सर. करून घेणं. 66चा जन्म आहे माझा, म्हणजे आता झालो ना 60 रनिंग आहे मी. पण कमालीचा फिटनेस आहे. असंच कंटिन्यू ठेवा आणि खरंच खूप मस्त काम करताय. अभंग तुकाराम येतोय प्रेक्षकांच्या भेटीला 7 नोव्हेंबरला. काय या निमित्तानं तुम्हाला समस्त महाराष्ट्राला सांगायला आवडेल, आमंत्रण द्यायला आवडेल चित्रपटाचं? मी जसं मगाशी म्हणलो तसं ज्ञानोबा माऊली आणि तुकाराम महाराज या दोन म्हणजे ज्ञानियाने रचिला पाया, तुका झालासे कळस असं आपण म्हणतोच. त्याप्रमाणे या दोन ह्याच्यामध्ये हा सगळा महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक गंगोत्री आहे असं मला वाटतं. त्या तुकाराम महाराजांच्या एकूण आयुष्यावरती वेध घेण्याचा प्रयत्न, त्यांच्या गाथेची कथा सांगण्याचा प्रयत्न अभंग तुकाराम या नाटकामध्ये आम्ही केलेला आहे. चित्रपटामध्ये आम्ही हा केलेला आहे आणि तो चित्रपट तुम्ही नक्की बघा. हा अनुभव नाही आहे, मी असं सांगेन की अभंग तुकाराम हा चित्रपट या अनुभवाची पुढची पायरी म्हणजे अनुभूती आहे. आणि ती अनुभूती घ्यायला तुम्ही सगळ्यांनी यावं. तुम्ही सगळ्यांनी आमच्या संप्रदायामध्ये, वारकरी संप्रदायामध्ये सामील होऊन रामकृष्ण हरीचा जय जयकार करावा असं मला वाटतं, गजर करावा असं मला वाटतं. हीच मला विनंती. थँक्यू सो मच सर आणि खूप शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.